भारतानं ऑपरेशन सिंदूर लॉन्च केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांना आपलं लक्ष केलं होतं। त्यानंतर 7 तारखेच्या रात्रीच पाकिस्तानचे ड्रोन भारताच्या हद्दीत घुसले आणि भारताने मग या हल्ल्याला उत्तर देताना 8 तारखेला पाकिस्तानच्या एअरफोर्सचे 11 एअरबेस उद्ध्वस्त केले आणि त्याचे पुरावेही नंतर पत्रकार परिषद घेऊन दिले। इथं अनेकांना मग हा प्रश्न पडला की जसं भारताच्या S-400 या एअर डिफेन्स सिस्टीमनं किंवा आकाश एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानच्या आलेले ड्रोन्स आणि मिसाइल्स हवेतच गारद केले, तसं पाकिस्ताननं त्यांची एअर डिफेन्स सिस्टीम वापरून आपले मिसाइल्स किंवा ड्रोन्स का अडवले नाहीत? या प्रश्नाचं उत्तर PIBनं जे स्टेटमेंट दिले त्यामध्ये आले। हे स्टेटमेंट PIBच्या वेबसाईटवरती आहे। त्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे आणि त्यात हे देखील सांगितलंय की भारतानं कसं कुठल्याही एअर डिफेन्स सिस्टीम मध्ये न अडकता आपले एअर स्ट्राइक्स कंप्लीट केले। दुसरी गोष्ट मध्ये यामध्ये इस्रोनं आपली महत्त्वाची भूमिका कशी बजावली, ह्या सगळ्या गोष्टी पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी वाना। पाकिस्ताननं 2013-14 साली आणि 2015-16 साली अशी 2 वेळा चीनकडून HQ-9 आणि HQ-16 या नावाची एअर डिफेन्स सिस्टीम विकत घेतली होती। या दोन्ही एअर डिफेन्स सिस्टीमचा खर्च होता साधारण $650 मिलियन, म्हणजे आताच्या रुपयात सांगायचं तर साधारण 5000 कोटी रुपये। फक्त तुलनाच करायची तर भारतानं रशियाकडून जी S-400 सिस्टीम विकत घेतली तिची किंमत होती जवळजवळ 50,000 कोटी रुपये। म्हणजे ज्या गोष्टीसाठी भारतानं 50,000 कोटी रुपये दिले त्याच गोष्टीसाठी पाकिस्ताननं फक्त 5,000 कोटी रुपये खर्च केले। त्यामुळं पाकिस्तानकडे जी एअर डिफेन्स सिस्टीम आली त्यात पहिल्यांदा मुळात गोष्ट म्हणजे तो चिनी माल, या चिनी मालाची गॅरंटी नसते। त्यात त्यांनी फक्त 5,000 कोटी रुपये खर्च केले। त्यामुळं हा पाकिस्तानच्या डिफेन्सच्या इतिहासातला अत्यंत मूर्ख डिसिजन असेल। एअर डिफेन्स सिस्टीम कशी असावी तर देशातले लोक निवांत झोपले पाहिजेत ही डिफेन्स सिस्टीम असताना। भारतानं 8 तारखेला पाकिस्तानच्या या 11 एअर बेसेसवर जो हल्ला केला त्यामध्ये आपल्या आकाश मिसाइल्स आणि भारताला इस्रायलनं दिलेल्या हरोप ड्रोन्स यांचा वापर केला। ही दोन्हीही शस्त्र टार्गेट फिक्स केल्यानंतर बराच वेळ हवेत थांबू शकतात आणि ती पिन पॉइंटेड अटॅक करू शकतात। चीननं पुरवलेलं एअर डिफेन्स सिस्टीम HQ-9 आणि HQ-16 या दोन्हीला देखील भारताच्या रडार सिस्टीमनं चकवा दिला। त्यामुळं भारताच्या ड्रोन्सना आणि मिसाइल्सना ते टार्गेट करू शकले नाहीत आणि एक प्रकारे चीनची जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे ती जॅम झाली। ती बरोबर या आपल्या ड्रोन्सना आणि मिसाइल्सना टार्गेट करू शकली नाही, त्यांना हिट करू शकली नाही आणि त्यामुळं पाकिस्तानचे नूर खान, रफिकी, मुरीद, रहीम यार खान, सरगोदा, भोलारी, स्कर्दू, जकोबाबाद, सियालकोट, चुनिया आणि पसरूर असे 11 एअरफोर्सचे एअरबेसेस भारताच्या टप्प्यात आले आणि भारतानं त्या उडवून तिथल्या एअरफील्ड्स उद्ध्वस्त केल्या। भारताची एअरफोर्स आणि आर्मी हे सगळं करत असताना दुसऱ्या बाजूला भारताची इस्रो ही संस्था आर्मी आणि एअरफोर्सला अगदी डिटेल मध्ये हाय रिझोल्युशन मॅप्स म्हणजे नकाशे प्रोव्हाइड करत होती। अचूक निशाणा भेदण्यात 7 मेच्या रात्री आणि 8 मेच्या रात्री एअर स्ट्राईकच्या रात्री या दोन्ही वेळेला इस्रोनं खूप महत्त्वाचं काम केलं असं PIBनं दिलेल्या स्टेटमेंटमध्येच म्हटलंय। इस्रोचे अध्यक्ष V नारायणन यांनी 11 मे रोजी एका कार्यक्रमाच्या वेळी सांगितलं की यावेळी देशाच्या सुरक्षेसाठी किमान 10 उपग्रह 24 तास कार्यरत होते। 7,000 किलोमीटरचा समुद्रकिनारा आणि उत्तरेकडील सीमावर्ती भागांचे सतत निरीक्षण उपग्रह आणि ड्रोन तंत्रज्ञानाशिवाय अशक्य आहे। त्यामुळे भारताच्या संरक्षण दलांना इस्रोकडून भारताच्या संपूर्ण बॉर्डरच्या डिटेल्स कंटिन्युअसली मिळत होत्या। इस्रोचं या मिशनमधलं महत्त्वाचं स्थान बघितल्यानंतर आज जवाहरलाल नेहरूंची आठवण यासाठी येते कारण भारतात स्पेस रिसर्च या गोष्टीची सुरुवातच जवाहरलाल नेहरूंनी विक्रम साराभाई यांना सोबत घेऊन केली। तेव्हा अनेक टीकाकारांनी असं म्हटलं होतं की भारतासारख्या गरीब देशात जिथं खाण्यापिण्याचे रोजचे वांदे आहेत तिथल्या लोकांनी स्पेस रिसर्च वगैरे करून करायचं काय? स्पेस रिसर्च वगैरे अमेरिका, सोव्हिएत रशिया यांसारख्या श्रीमंत देशांचे उद्योग आहेत, त्यामध्ये भारतानं पडू नये असं अनेकांचं मत होतं। यावेळी अशा प्रश्नांचं उत्तर देताना जवाहरलाल नेहरू म्हणायचे की विज्ञान तंत्रज्ञान येणाऱ्या काळात जगाचे प्रश्न सोडवणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण आपलं तंत्रज्ञान स्वतः विकसित केलं नाही तर आपल्याला कायमचं पश्चिमेकडच्या देशांच्यावर अवलंबून राहावं लागेल आणि याचा फायदा हे पश्चिमेकडचे देश म्हणजे युरोप आणि अमेरिका कायम घेतील। विज्ञान तंत्रज्ञान येणाऱ्या काळात जगाचे प्रश्न सोडवणार हे नेहरूंचं वाक्य आज भारतासाठी खरं ठरले। आज जगातल्या कित्येक देशांच्याकडे स्वतःचं स्पेस रिसर्च नाही
त्यामुळे त्यांचे उपग्रह आकाशात भारत किंवा रशिया किंवा अमेरिकासारखे देश सोडत असतात. भारताचं चंद्रयान 1-2 यांनी खूप महत्त्वाचे टप्पे आतापर्यंत पार केलेले आहेत. इतर महत्त्वाच्या गोष्टी भारतानं अचीव केलेल्याच आहेत. त्याशिवाय पाकिस्तान बरोबरच्या या युद्धात देखील भारताचं हेच तंत्रज्ञान भारताला खूप उपयोगी पडलं आणि त्यामुळेच कदाचित नेहरूंचं जे व्हिजन होतं, जे धोरण होतं, ते आज पूर्ण झालं म्हणायला हरकत नाही. कारण या अगोदर भारतानं जी युद्ध लढली ती सगळी जमिनी युद्ध होती, ती बॉर्डरवरची युद्ध होती. पहिल्यांदाच अशा प्रकारचं ड्रोन वॉर किंवा मिसाईल वॉर मोठ्या प्रमाणावर भारताला लढावं लागलं, ज्यामध्ये नेहरूंच्याच डोक्यातून जन्मलेल्या इस्रो या संस्थेचा खूप मोठा फायदा झाला. मला माहिती आहे की काही लोक हे मान्य करायला तयार होणार नाहीत. ते म्हणतील की इस्रोची स्थापना 1969ला झाली, नेहरूंचा मृत्यू 1964लाच झालाय. त्यांना मला हे सांगायचंय की भारतात स्पेस रिसर्चची सुरुवात 1962 साली इन्कोस्पार या संस्थेची स्थापना करून झाली होती. नंतर याच संस्थेला इस्रोमध्ये कन्वर्ट करून तिचं नवीन नाव इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असं देण्यात आलं. त्यामुळे इस्रोची प्रत्यक्षात सुरुवात जरी 1969ला त्या नावासह झाली असली तरी भारतातल्या स्पेस रिसर्चची सुरुवात 1962लाच नेहरू असताना नेहरूंच्या पंतप्रधान काळातच झाली होती. नेहरूंच्या या योगदानाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ तुमच्या मित्रांच्या बरोबर, नातेवाईकांच्या बरोबर शेअर करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद.